कळमेश्वरमधील लॉजवर पोलिसांचा छापा, वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करून एका पीडितेची सुटका, 2 आरोपींना अटक। कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावंगी रोडवर असलेल्या एनपी लॉजमध्ये सुरू असलेल्या अनैतिक मानवी व्यापार व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकून मोठा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली असून लॉज मालकासह मॅनेजरला अटक करण्यात आली आहे। ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, नागपूर ग्रामीण आणि कळमेश्वर पोलीस यांनी संयुक्तपणे केली। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, नागपूर ग्रामीण यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की सावंगी रोडवरील एपी लॉज मध्ये महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देह व्यापार करून घेतला जात आहे। या माहितीच्या आधारे पथकाने कळमेश्वर पोलिसांशी संपर्क साधून संयुक्तरित्या कारवाईचं नियोजन केलं। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मौजा सावंगी रोड येथील एपी लॉजवर अचानक धाड टाकली। यावेळी लॉजचा मॅनेजर सेवानंद देवराम गोपाले, वय 35 वर्ष, राहणार मोठागाव, जिल्हा भंडारा, हा पोलिसांच्या हाती लागला। त्याची कसून चौकशी केली असता या लॉजचा मालक अनिल पुंडलिकराव गुजर, वय 60 वर्ष, राहणार वार्ड नंबर 6, कळमेश्वर असल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी पंचासमक्ष हॉटेलची पाहणी केली असता खोली क्रमांक 8 मध्ये नागपूर येथील एका पीडित महिला मिळून आली। तपासादरम्यान असं समोर आलं की आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता पीडित महिलेला पैशांचे आमिष दाखवून देह व्यापारासाठी प्रवृत्त करत होते। पोलिसांनी घटनास्थळावरून 3 अँड्रॉइड मोबाईल, रोख 2000 रुपये आणि इतर साहित्य असा एकूण 15300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी आरोपी क्रमांक 1 आणि 2 विरुद्ध पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।